नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे हरिराव ब्लॉग्स. त्यांचं आहे वाळकेश्वर मंदिरात, जिथे बाणगंगा लक्ष्मण भगवान यांनी प्रगट केली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे हरिराव ब्लॉग्स. तर आज मी चाललो आहे पुरातकालीन मंदिर आहे, त्यांचं आहे वाळकेश्वर मंदिरात, जिथे बाणगंगा राम भगवान यांनी लक्ष्मण भगवान यांनी प्रगट केली. आणि जसं डेलीप्रमाणे मी आणि मनोजच चाललो आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लोकेशनला सुद्धा व्हिजिट करा. तर तिकीट पण घेतली आहे मी, तर मी डायरेक्ट ग्रँड रोडला जातो. मग तिकडेच तुम्हाला लोकेशनवर भेटतं. चला. फायनली आता पोचलो मी ग्रँड रोडला. तर इथून मी डायरेक्ट लोकेशनला पोचलो आहे. जर तुम्ही लोकेशनला येत असाल ग्रँड रोडला तर तिकीट काढत जावा. TC वगैरे खूप आहे तिथे. याचं पकडलात 30 रुपयाच्या तिकीटसाठी तुम्हाला 200 रुपये फुकट भरावे लागतील. तर तिकीट काढा. हा स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता. तर वेस्टचं स्टेशन आहे. तर इथून आम्ही बस स्टॉपजवळ आलो आहे. तर बघा, हा बस, एवढे बस आहेत. यातून आपल्याला 105 नंबर ही पकडायची आहे. तर ही पकडून आम्ही त्या लोकेशनला पोहोचलो. तिथून पण आपल्याला 5 ते 10 मिनटं चालत जायचं आहे. वॉकिंग डिस्टन्सवर येतात. बस स्टॉपजवळ टॅक्सी येतात, हे सुद्धा तुम्ही पकडू शकता. ही बस आम्ही आता A42 ही पकडली आहे. तर आता मी ह्यापासून जातो. ही बस त्या कंडक्टरला सुद्धा विचारलं थांबेल की नाही, तर थांबेल बोलले. मी याच बसमध्ये जातो. फक्त 6 रुपये तिकीट आहे, जास्त महाग पण नाही आहे. येऊ शकतो तुम्ही. पोचलो जस्ट आम्ही पुढे जातो आणि तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर खंडोबा मंदिर आहे, त्याच्या मागे जी गल्ली आहे त्या गल्लीतनं स्ट्रेट जायचं आहे आणि थोडंसं लेफ्टच्या दिशेने वळून हा रोड येईल. तर या रोडने तुम्हाला जायचं आहे. हे मंदिर जे स्वामी होते, शेवटला तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ दाखवला शेवटला, त्यांचं मंदिर आहे. ते त्यांच्या स्वरूपाने मंदिर बांधलेलं आहे. तर मी आता पुढे जातो. तर हे आहे वाळकेश्वर मंदिर, बघू शकता. तर हे मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, तर मी थोडी माहिती सांगतो मंदिराबद्दलची. वाळकेश्वर मंदिर हे मुंबईतलं खूप प्राचीन मंदिर आहे, जे प्रभादेवी आणि चौपाटीजवळ आहे. तर इथे यायला तुम्हाला ग्रँड रोडपासून तुम्ही येऊ शकता, जसं मी आलो आणि तुम्हाला दाखवलं. आणि हे खूप मंदिर धार्मिक आहे, जसं तुम्हाला दाखवलं शिव मंदिर आहे. तर हे खूप धार्मिक मंदिर आहे आणि प्राचीन आहे. आणि हे मैदान काहीतरी बांधकाम 12व्या शतकातलं आहे, यादव घराण्यातलं यांनी बांधलेलं आहे. ज्यावेळी पोर्तुगीजांनी हल्ला केला होता तेव्हा मंदिराचं खूप नुकसान झालेलं, पण ते इथल्या लोकांनी देणगी वगैरे जमा करून मंदिर परत बांधण्यात आलं. पोर्तुगीजांनी जेव्हा हे केलं, नुकसान केलं, त्यानंतर सर्वांनी एकजुटीने येऊन परत राजघराण्यातले जे पण होते शिलार करून 18व्या शतकातले, त्यांनी परत एकजुटीने येऊन सर्व हिंदू धर्मांच्या लोकांना जमा करून मंदिर परत बांधले. आणि हे मंदिर शिव भगवान आणि प्रभू श्रीरामांना समर्पित आहे, तसं तुम्हाला दाखवण्यात आलं. आणि असं मानतात की हे मंदिर आहे जे शिवलिंग आहे ते वाळूने बनवण्यात आलं आहे, म्हणून इथल्या लोकेशनला वाळकेश्वर असं नाव दिलेलं आहे. आणि इथे मंदिराजवळ एक बाणगंगा आहे, ते खूप पवित्र मानलं जातं. आणि इथे खूप धार्मिक लोक, म्हणजे खूप जुनी माणसं येतात. आणि मग या तलावाचं पण खूप
वैशिष्ट्य आहे, कहाणी आहे, ती पण तुम्हाला मी सांगतो आता. आणि कथा अशी आहे की प्रभू श्रीरामांना ताण लागली होती. तेव्हा प्रभू श्रीराम वनवासात फिरत होते. त्यांना ताण लागल्यामुळे काय करू शकत नाही. त्यांनी काय केलं, या जागेवरती येऊन बाण मारला आणि ते गंगा स्थापन केली, गंगा निर्माण केली. म्हणून ह्याला नाव दिले बाणगंगा. बाणाने मारल्यामुळे बाणगंगा असं नाव दिलं. आणि म्हणून इथे शिवलिंग स्थापित केलं. पण जेव्हा ही बाणगंगा निर्माण केली तेव्हा स्वतः प्रभू श्रीराम इथे निवासस्थानी होते, म्हणजे आराम करण्यासाठी आले होते. जेव्हा सीतामाते यांना रावणाने हरण करून पळून घेऊन गेले होते तेव्हा इथे शोधण्याच्या वेळी ते आले होते, राहिले होते. आणि तेव्हा इथून जाताना काहीतरी प्रूफ पाहिजे, त्यामुळे इथे शिवलिंग बनवण्यात आलं गंगेजवळ. बाणगंगा या जागेजवळ प्रभू श्रीरामांनी शिवलिंग बनवलं. आणि इथे शिवलिंग असल्यामुळे महाशिवरात्रीचा उत्सव खूप जोरदार साजरी होतो. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही महाशिवरात्री तिथे येऊ शकता. असे म्हणले जाते की भगवान रामकृष्ण सीतेच्या शोधात होते. दक्षिण भारत, आपला जो दक्षिण भारत लागतो, जे आता आपण पट्ट्यामध्ये लोकेशनमध्ये बसून प्रवास करत होते. त्या प्रवासादरम्यान ते मुंबईतील माहीम या लोकेशनमध्ये राहत होते म्हणजे निवासस्थानी आले होते. आणि प्रभादेवी भागात विश्रांती घेत असताना प्रभू श्रीरामांना तहान लागली, त्यामुळे ते इकडे आले. मग हे निर्माण झालं मंदिराचं निर्माण तर नंतर झालं, पण त्याआधी त्या बाणगंगा याचं निर्माण झालं. प्रभू श्रीरामांनी नव्हे तर त्यांच्या भावाने म्हणजे लक्ष्मण भगवान यांनी निर्माण केलेले. लक्ष्मणांनी रामांना मदत मागितली की तुमचा धनुष्यबाण जमिनीत मारा तर गंगा निर्माण होईल असं. आणि जसं तुम्हाला सांगितलं 12व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी खूप नुकसान केलं त्यांची सत्ता मिळवण्यासाठी. इथल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या हिंदू धर्मांच्या मंदिरांना नुकसान पोचवलं. आणि त्यानंतर 18व्या शतकात इथले व्यापारी आणि दानशूर लोक होते, त्यांनी परत मिळून हिंदू धर्माने एकजूट आणून त्या मंदिरचं परत निर्माण केलं. आणि तुम्ही आता बघू शकता जे त्या लोकांनी निर्माण केलं त्यापासून ते आतापर्यंत हे असं आहे. आणि जेवढी पण तुम्हाला माहिती सांगितली असेल मी, तुमच्या इन्फॉर्मेटिव्ह माहितीची असेल तर नक्की शेअर करा. खूप लोकांना लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ते मी तुम्हाला नेक्स्ट मंदिर दाखवतो. खंडोबाचं मंदिर आहे बाहेर, ते तुम्हाला दाखवतो. खंडोबा मंदिर आहे. तर आम्ही आता पहिला देवी शिव मंदिर वाळकेश्वर ते पहिला व्हिजिट केलं. आणि मग आता आम्ही खंडोबा यांचं मंदिर व्हिजिट केलं. आता आम्ही बसनं चाललो आहे. त्याच्या बसने आम्ही आलो. हे बघा, इथे आम्ही उतरलो होतो. त्या अपोजिटला इथे बस येणार टर्न मारून, तर इथेच बस पकडून आम्ही परत स्टेशनला जाणार. आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाइक करा, बोला भी सब्सक्राइब करना मत भूलना है. सब्सक्राइब कर जल्दी करो. हां, तो बोला सबस्क्राईब करा, तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला सपोर्ट करा आणि लोकेशनला व्हिजिट करा. चला बाय.